आपण आता जो चॅप्टर करणार आहे इक्वेशन ऑफ प्लेन की जो एक्झामला नेहमी 2 क्वेश्चन येतात त्यातले 6 ते 8 मार्काला विचारतात. चॅप्टर ॲक्च्युली कन्सेप्टचा चॅप्टर आहे. हा चॅप्टर 2D रिलेटेड आहे. 2D म्हणजे काय? 2 डायमेन्शनल. सिंगल डायमेन्शन म्हणजे जस्ट नॉर्मल प्लेन असतो. ओके, 2D म्हणजे जो एक्स आणि वाय कोऑर्डिनेट याच्यामध्ये असतात त्याच्या रिलेटेड पूर्णपणे चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो. पहिलं गोष्टी काय इम्पॉर्टंट आहे, हा स्लोप म्हणून एक कन्सेप्ट आहे. स्लोप म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. स्लोप काय असं सांगतो तुम्हाला. स्लोप म्हणजे लेट्स आता तुम्ही इकडे चढावर चढता, गाडी नेता, गडावर वगैरे नेता, ते तुम्हाला चढ लागतो राईट. त्या चढाला इनडायरेक्टली स्लोप म्हणतात. आता तुम्ही एखादी गोष्ट चढ किंवा स्लोप कसं ठरवता बाबा. एखादा हा पॉईंट ॲझ्युम करा तुम्ही ग्राउंड लेवलला आणि तुम्हाला इथे पर्वत दिसतं किंवा एखादा गड दिसतोय, तर तुम्ही काय करता, हा पॉईंट ॲक्च्युअलमध्ये ह्याच्यापेक्षा किती उंच आहे बरोबर ना, असं तिरका बघता, मग तुम्हाला कळतं अरे हा स्लोप आहे. आता एकदम प्लेन असेल तर तुम्ही काय सांगता, हा पॉईंट बेसिकली बघायला तर एका लाईनमध्ये दिसतात सरळ, म्हणून तुम्हाला त्याचा स्लोप एकदम कमी दिसतो. ह्याचा स्लोप तुम्हाला काय दिसतो, थोडासा मोठा दिसतो राईट. मग ह्याच्यामध्ये स्लोपचं काढतात कसं. स्लोप काढायला 2 पॅटर्न्स आहे बेसिकली. स्लोप कशाला म्हणतात की विच मेक्स अन अँगल विथ दी हॉरिझॉन्टल. एखादी गोष्ट एखादी लाईन त्या हॉरिझॉन्टल बरोबर किती लाईन अँगल क्रिएट करते. आता फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये आपण विचार करूया. ह्या केसमध्ये हा जो पेन आहे ह्यानी हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल क्रिएट केलेला आहे बरोबर, ह्यानी हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल क्रिएट केलेला, त्याला काय म्हणतात, स्लोप असं म्हणतात. ॲझ्युम करा हा जो अँगल आहे बरोबर, हा अँगल आहे ॲझ्युम करा θ 45 डिग्री आहे. मग याचा स्लोप काय. मग जेव्हा तुम्हाला कधी पण क्वेश्चनमध्ये तुम्हाला θ दिला असेल तर तुम्हाला अँगल काढायचा एक वे आहे θ म्हणजे एम. स्लोप हा नेहमी एम इंडिकेट करतात. एम इज इक्वल टू टॅन θ. आता ह्या केसमध्ये θ किती आहे बाबा, 45 डिग्री आहे. मग तुमचं एम किती येईल, टॅन 45. मग एमची व्हॅल्यू किती आली, 1 आली. मग तुमचा स्लोप काय आला, 1 आला. म्हणजे तुम्हाला काय कळालं, ह्या लाईनचा स्लोप मी विचारला तुम्ही काय सांगणार, 1 असणार. का 1 आला, कारण मला θ 45 डिग्री आहे राईट. आता कन्सेप्ट आली की θ 45 डिग्री आहे. आता जर त्यांनी θ दिला नसेल तर कसं करतात. मग त्यांनी θ नसेल दिला तर हा फर्स्ट वे झाला बरोबर. आता आपण जो सेकंड वे बघतोय तो सेकंड वे बघा. त्याच्यामध्ये कसं दिलेलं असतं, एक मिनिट. जेव्हा त्यांनी एम हा θ दिलेला नसतो आणि खूप मोस्टली क्वेश्चनमध्ये तुम्हाला θ ते देत नाही, डायरेक्टली देत, तुम्हाला तो काढावा लागतो. मग त्या केसमध्ये कसं असतं बघा, ते कधी पण तुम्हाला त्या लाईनचे 2 पॉईंट माहित पाहिजे. ॲझ्युम करा ही जी लाईन आहे ह्या लाईनचा पहिला पॉईंट आहे x1 y1. मी म्हणालो होतं की हे नेहमी 2 डायमेन्शनमध्ये असतं. 2 डायमेन्शनमध्ये असल्यामुळे हे जे पॉईंट का असतील ह्याचे कोऑर्डिनेट ॲझ्युम करा x1 y1 आहे. हा जो दुसरा पॉईंट आहे ह्याचे कोऑर्डिनेट ॲझ्युम करा x2 y2 असे ॲझ्युम करा. ठीक आहे. तर मी म्हटलं की ह्याचा स्लोप कसा काढा. ह्याचा स्लोप काढायचा सिंपल फॉर्म्युला बघा, y2 - y1 अपॉन x2 - x1. हा त्याचा स्लोप काढायचा एक पॅटर्न आहे. सगळ्यांना पटलं. स्लोप फर्स्ट सेकंड 2 वे झाला. अजून एक वे स्लोप काढायचा, थर्ड एक वे स्लोप काढायचा. त्याशिवाय तुमचा कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. जर एखादी लाईन त्यांनी दिली असेल समजा, तर ह्या लाईनचं इक्वेशन काय तर तुमचं बनतंय 2x + 3y = 5 असं ॲझ्युम करू. 2x + 3y = 5 हे तुमच्या लाईनचं इक्वेशन आहे. समजा मी म्हटलं की मला तर ह्या लाईनचा स्लोप काढायचा. पण तुम्हाला बघा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला θ माहिती आहे, ह्या दोन्ही पॉईंट माहिती आहे, x1 y1 आणि x2 y2 माहिती आहे. पण तुम्हाला हे इक्वेशन माहिती आहे. मग तुम्ही ह्या इक्वेशनवरून त्या लाईनचा स्लोप काढू शकता. तर त्या लाईनचा स्लोप काढायचं मेथड कशी माहिती आहे का, तुम्हाला हे पूर्ण इक्वेशन ह्या लँग्वेजमध्ये आणायचं, y = mx + c ह्या लँग्वेजमध्ये आणायचं. बघा मी काय म्हणते, ह्या पूर्ण इक्वेशनला तुम्हाला ह्या लँग्वेजमध्ये आणायचं, y = mx + c ह्या लँग्वेजमध्ये आणायचं. मग तुम्हाला कळून जातं. आता बघा मी ह्या इक्वेशनला ह्या लँग्वेजमध्ये आणतो बघा. म्हणजे मला असं दिसतंय माझं बेसिक इक्वेशन असं 2x + 3y = 5. आता मी त्याला ह्या लँग्वेजमध्ये आणतो म्हणजे 3y = काय -2x + 5 आलं. जर तुम्ही तो ऑब्झर्व करसाल ह्या वायला कोइफिशियंट आहे का, ह्या वायला कोइफिशियंट काही नाही आहे, म्हणजे बेसिकली 1 आहे. मग इथं पण 1 आला पाहिजे. मग मला काय करावं लागेल, पूर्ण इक्वेशनला मला 3 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे 3y अपॉन 3 इज इक्वल टू -2x + 5/3 बरोबर की ना. मग ह्या वायला y गेला म्हणजे y = -2/3x + 5/3. जर विचार करा, जर तुम्ही हे इक्वेशन कम्पेअर केलं, हे इक्वेशन कम्पेअर केलं, आलं का y =
एम एक्स प्लस सीच्या लँग्वेजमध्ये आलं. ते तुम्हाला जाणवत असं ना, ह्याची आणि ह्याची मला जर मी कम्पेअर केला, मला एमची व्हॅल्यू काय दिसते रे बघा ना, एमची व्हॅल्यू काय दिसते मला -2/3 दिसते. हा एक्सला एक्स गेला, एमची व्हॅल्यू काय दिसते -2/3 दिसते. मग ह्या लाईनचा स्लोप काय आला बा -2/3 आला. बरं सगळ्यांना पटलं का? स्लोप किती वेने काढता येतं? 1, 2 आणि ही तिसरी वे, राईट. आता डिपेंडिंग ऑन सिनेरिओ, डिपेंडिंग ऑन क्वेश्चन तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला स्लोप कसा काढायचा. पण लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट काढण्यासाठी म्हणजे कोणत्याही लाईनचे इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला स्लोप माहित असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर पहिला पार्ट तुम्हाला कळाला, स्लोप वाला. ओके. दुसरा पॉईंट आहे, तर दुसरा पॉईंटचं नाव आहे इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन जर माहित काढायची असेल तर तुम्हाला काय काढायला लागतं त्यासाठी आज आपण बघतोय. ओके. इक्वेशन लाईनचा आपण थोडा वेळाने करूया, ते थोडेफार ह्याच्यापेक्षाचे क्वेश्चन आपण ट्राय करूया, मग तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. तर ॲझ्युम करा, बघा आता ह्यामध्ये दोन गोष्टी खूप एक्झामला विचारतात बऱ्यापैकी. समजा ही एक लाईन आहे, ॲझ्युम करा ही एक लाईन आहे, त्या लाईनचा स्लोप M1 आहे. ओके. दुसरी एक लाईन आहे, ह्या लाईनचा पण स्लोप M2 आहे. आणि जर म्हटलं ही समजा मी ह्याला L1 नाव दिलं आणि ह्या लाईनला L2 नाव दिलं, इफ बघा मी म्हणतो इफ L1 पॅरलल टू L2 लिहिलं, जर L1 लाईन ही L2 लाईनला पॅरल असेल तर काय असं माहिती आहे का, त्यांचा जो स्लोप असतो तो नेहमी सेम असतो. M1 M2 सेम असतील. म्हणजे कसं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, समजा ही एक लाईन आहे आणि ही पण लाईन, हे एकमेकांना पॅरलल आहे, ॲग्री. समजा ह्या लाईनचा स्लोप आहे 4 आहे, मग ह्या लाईनचा स्लोप किती येईल रे, कारण हे दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे, L1 आणि L2 घ्या, L1 पॅरलल टू L2, हे दोन्ही लाईन पॅरल एकमेकांना, माझ्या स्लोप 4 असेल तर ह्याचा स्लोप पण काय 4 येईल. का? त्यामागचा रूल आहे काय, इफ L1 इज पॅरलल टू L2 देन M1 इक्वल टू M2, अशी ती कन्सेप्ट आहे. सगळ्यांना पटलं? अशीच ही पॅरललची कन्सेप्ट झाली. व्हॉट अबाउट परपेंडिक्युलर, समजा आता हे सगळ्यांना पटलं. ओके. आता अजून एक कन्सेप्ट येते, समजा ही एक लाईन आहे, बघा ही एक लाईन आहे, त्या लाईनचा स्लोप समजा M1 आहे आणि दुसरी लाईन आहे की विच इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन, हे लाईनला ही परपेंडिक्युलर असेल, बरोबर. त्या लाईनचा स्लोप काय आहे, ॲझ्युम करा M2 आहे. मग असं कन्सेप्ट अशी, इफ L1 परपेंडिक्युलर टू L2 असेल देन M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. त्यांचा प्रोडक्ट काय असतो नेहमी मायनस असतो. M1 आणि M2 यांचा प्रोडक्ट काय असतो -1 असतो. बट सगळ्यांना आता दोन कन्सेप्ट कळाल्या. जर दोन लाईन पॅरल असतील त्यांचे स्लोप इक्वल असतात. जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात देन प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप्स आर इक्वल टू -1. मग आता ॲझ्युम आपण एखादा क्वेश्चन घेऊया. समजा ॲझ्युम करा ह्याचा जो स्लोप आहे ह्याच्या स्लोपची व्हॅल्यू 2 आहे. आता ह्याची मला स्लोपची मला व्हॅल्यू माहित नाही, पण मी म्हटलं की हे दोन एकमेकांना पॅरलल आहे. मग तुम्ही कसं करणार, M1 M2 इक्वल टू -1 आलं. आता मला M1 ची व्हॅल्यू 2 आहे, मग तुम्हाला ह्या लाईनचा स्लोप काय भेटला बा, M2 इज इक्वल टू हा -1/2, हा तुमचा स्लोपची व्हॅल्यू झालेली आहे. ह्याच्या बेसवर क्वेश्चन आतापर्यंत 2 ते 3 वेळा विचारलेला आहे. सो तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. आता एक्झामला तुम्हाला डायरेक्ट M1 M2 नाही देणार, तुम्हाला असं काहीतरी इक्वेशन देतील, मग त्या लाईनवरून तुम्हाला त्याचा स्लोप काढावा लागेल, ह्या पॅटर्नमध्ये कन्वर्ट करावं लागेल, मग तुम्ही त्या बेसवर M मिळतो. हा डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही. सगळ्यांना पटलं? आपण थोडं ह्याच्यावरती क्वेश्चन करूया, मग तुम्हाला पुढे जाऊया. ठीक आहे. ओके. तर पॅरलल परपेंडिक्युलर ऑफ लाईनच्या बेसवर आपण थोडेसे 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करूया, मग तुम्हाला काय आढळणार. आता क्वेश्चन वाचूया पहिला. बघा काय दिलं, अ लाईन रिप्रेझेंटेड बाय 4x + 3y = 9 अँड px - 6y + 3 = 0 आर पॅरलल. बरं आता मी सांगितलं जर दोन लाईन जर एकमेकांना पॅरलल असतात तर काय असं आहे, त्यांचा स्लोप काय असतो नेहमी इक्वल असतो, म्हणजे M1 इक्वल टू M2 आला. मग तुम्हाला काय करायचं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ P. ओके. बरं आता पहिलं तुम्हाला स्लोप काढायला लागेल. आता मी स्लोप काढायला माझे सांगितलं होतं, तर स्लोप काढायला 3 मेथड्स आहे, बरोबर. तर 3 मेथडमध्ये तुम्हाला तिसरी मेथड अप्लाय करावं लागेल, बरोबर. तिसरी मेथड बघा, पहिली मेथड तर नाही पॉसिबल कारण त्यांनी थिटा दिला नाहीये. दुसरी मेथडमध्ये तुम्हाला त्यांनी त्या लाईनचे दोन्ही कोऑर्डिनेट्स दिले नाहीये. तिसरी मेथड तुम्हाला म्हटलं ना त्यांनी त्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे, त्या इक्वेशनवरून तुम्ही त्याचा काढू शकता. मग तुम्हाला हे इक्वेशन y = mx + c च्या लँग्वेज मिळायचं, मग तुम्हाला त्या लाईनचा स्लोप मिळेल. तर आपण सेम लॉजिक इम्प्लिमेंट करू त्या दोन्ही लाईनसाठी. ठीक आहे. आपण काय करू, ह्या इक्वेशनला y = mx + c च्या लँग्वेज मिळवणं, म्हणजे मी काय करतो 4x +
3y इक्वल टू 9, 3y इक्वल टू -4x प्लस 9 आलं. आता बघा वाय इथं 3नी डिवाइड आहे, 3नी इथं म्हणजे वायला कोएफिशियंट नाही पाहिजे ॲक्च्युली ॲज पर रूल, कारण वाय इक्वल टू mx प्लस 3 मी वायला कोएफिशियंट नको आहे. म्हणून मी काय करतो पूर्ण इक्वेशनला 3नी डिवाइड करतो. वाय इक्वल टू -4/3 प्लस 9/3 म्हणजे इथे एक्स राहिला माझा. जर तुम्ही हे इक्वेशन कम्पेअर केलं वाय इक्वल टू mx प्लस c बरोबर, तो ना m1 काय मिळतं रे -4/3 मिळतंय की नाही. पटलं तुम्हाला m1 काय मिळालं आहे -4/3, कारण की हे इक्वेशन मी वाय इक्वल टू mx प्लस c बरोबर कम्पेअर केलं तर मला m1 मिळालं. आता सेम टू दुसरं इक्वेशन त्याने दिले बघा त्याने px - 6y प्लस 3 इक्वल टू 0. ह्याला समजा लाईन नंबर 2 आहे, माझा स्लोप m2 असेल. मग सेम लॉजिक मला इक्वेशन ह्या लँग्वेज मिळायचं आहे वाय इक्वल टू mx प्लस c. आणि लक्षात ठेवा वायला कोएफिशियंट हा पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवा इथे निगेटिव्ह आहे ना तो खूप जण चुका करतील इथं. तर इथं बघा -6y इक्वल टू -px -3 आलं. पहिली गोष्ट मला मायनस आहे ना तर पूर्ण इक्वेशन मायनसने मल्टिप्लाय करतो, म्हणजे पूर्ण साईन उलटी होऊन जातील. 6y इक्वल टू px प्लस 3 आलं. बरोबर -1नी मी मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला, तर प्लसचं मायनस मायनसचं प्लस होईल. आता ह्या केसमध्ये सगळं मायनस आहे म्हणून सगळं प्लस झालं. आता इथं 6 नाही पाहिजे ॲज पर रूल वाय इक्वल टू mx प्लस c, म्हणून 6नी मी डिवाइड करतो. वाय इक्वल टू p/6 x प्लस 3 आलं. म्हणजे जर तुम्ही हे इक्वेशन कम्पेअर केलं वाय इक्वल टू mx प्लस c बरोबर कम्पेअर केलं तर तुम्हाला m2 काय मिळतं रे p/6 मिळतं बरोबर. आणि ते काय म्हणाले, ते म्हणाले हे दोन लाईन एकमेकांना काय पॅरलल आहे. पॅरलल याचा अर्थ काय रे m1 इक्वल टू m2 आला, m1 इक्वल टू m2 आला. मग m1 ची व्हॅल्यू माझी काय होती -4/3 होतं. m2 ची व्हॅल्यू मला p/6 मिळालं. आता सॉल्व्ह करायचं फक्त पिक्चर. हा 6 इथं डिवाइड इकडे मल्टिप्लाय आला -6 × 4/3 इक्वल टू p. p ची व्हॅल्यू किती -8 आली. हे तुमचा आन्सर आला. झालं एवढं सोपं आहे. ठीक आहे. सेम टाईपचा थोडा वेगळा क्वेश्चन करू. ओके पुढचा क्वेश्चन होता इफ द लाईन्स y इक्वल टू 3x प्लस 7 अँड 2y प्लस px इक्वल टू 3 आर परपेंडिक्युलर आहे टू इच अदर फाइंड द व्हॅल्यू ऑफ p. ओके आता मी सांगितलं जेव्हा दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तेव्हा काय असतं रे त्यांचा जो स्लोप असतो त्यांचा प्रोडक्ट किती असतं -1 असतो. बस तुम्हाला आता काय करायचं आहे ह्या लाईनचा m1 आहे आणि ह्या लाईनचा m2 काढायचा आणि त्यांना ह्या लाईन बरोबर इक्वेशन बरोबर इक्वेट करा, मग तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. ओके आता आपण ट्राय करूया. y इक्वल टू 3x प्लस 7. चांगली गोष्ट काय त्यांनी ऑलरेडी इक्वेशन तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये आणून दिलेले त्यामुळे आपल्याला जास्त कष्ट नाही करायचे. मग तुम्हाला m किती भेटला राबा 3 भेटला पहिल्या क्वेश्चनमध्ये. ओके दुसऱ्या इक्वेशनचा विचार करू आपण. 2y प्लस px इक्वल टू 3 दिलेलं आहे. मी त्याला त्याच लँग्वेजमध्ये आणतो आपलं y इक्वल टू mx प्लस 3 -px प्लस 3 y इक्वल टू -p/2 x प्लस c. जर मी हे इक्वेशन कम्पेअर केलं y इक्वल टू mx प्लस c बरोबर तर मला m ची व्हॅल्यू काय मिळते रे बघा मला m ची व्हॅल्यू -p/2 मिळते. ॲग्री. मी ह्या लाईनला m1 म्हटलं म्हणून याला m1 देतो ह्याला m2 म्हणतो. बरं आता त्यांनी स्वतः म्हणालं हे लाईन काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आता मी सांगितलं तर परपेंडिक्युलर असेल तर काय होतं त्यांचा प्रोडक्ट ऑफ स्लोप काय असतो नेहमी -1 असतो. मग मी काय करतो m1 m2 इक्वल टू -1. m1 ची व्हॅल्यू काय रे माझी 3 आहे. m2 काय रे माझा p/2 आहे इक्वल टू -1. म्हणजे किती आलं बघा हा 2 इकडे डिवाइड आहे इकडे याला मल्टिप्लाय होईल बघा म्हणजे -1 × 2 हा 3 तर न्यूमरेटरला आहे म्हणजे न्यूमरेटरला इकडे याला डिवाइडला जाईल बरोबर म्हणजे आपण 3 आलं. म्हणजे माझं उत्तर काय आलं -2/3 आणि हे ह्या मायनसला मायनस साइन गेलं मग p ची व्हॅल्यू काय आली 2/3 आले. अरे शॉर्टकट पण सांगतो इथे सगळीकडे मल्टिप्लिकेशन ह्या मायनसला मायनस गेला हे बघा इथे 3/2 आणि हे उलटं करून घ्या 2/3 असंही चालून जाईल. ठीक आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू. अ लाईन थ्रू a -2,3 अँड b 4,b इज परपेंडिक्युलर टू लाईन 4x - 2x - 4y इक्वल टू 5. बरं ऐका आता कधी वापरायचा स्लोपवाला जेव्हा पण कधी क्वेश्चनमध्ये तुम्हाला परपेंडिक्युलर पॅरल वर्ड येईल तेव्हा तुम्ही लॉजिक लक्षात घ्या की त्यांना ते ड्युअल कन्सेप्ट वापरायची. पॅरलचा स्लोप इक्वल आहे आणि परपेंडिक्युलरचा प्रोडक्ट ऑफ दिस इक्वल टू -1 ही त्यांना ती कन्सेप्ट वापरायची. बरं आता बघा ह्या लाईनला तुम्हाला काढता येईल स्लोप y इक्वल टू mx प्लस c. बरं मी स्लोप काढायचे मग अशी 3 मेथड सांगितल्या होत्या राईट. बघा 3 मेथड कोणत्या सांगितल्या होत्या. पहिले m इक्वल टू tan θ हे ज्याने दिलं नाहीये. दुसरं जर तुम्हाला त्या लाईनचे 2 पॉईंट माहीत असेल तर तुम्ही ही मेथड अप्लाय करू शकता.
ते तुम्ही ते ऑब्झर्व करसाल. बघा त्यांनी त्या लाईनचे 2 पॉईंट दिलेले आहेत. हा x1 y1 झाला, हा माझा x2 y2 झाला. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून हा ज्या स्लोप मिळाला. ओके, दुसरा त्याचा पार्ट दिलेला आहे. हे त्यांनी लाईन दिलेलं आहे, म्हणजे हे इक्वेशन दिलेलं आहे. तर इक्वेशनचा स्लोप कसा काढू शकतो? आपला y = mx + c च्या नावाप्रमाणे. ठीक आहे, मग आता आपण त्याच्याप्रमाणे सॉल्व्ह करूया. बरं, आता माझा ए पॉईंट आहे. बघा ए पॉईंट आहे -2,3 आहे. माझा बी पॉईंट आहे 4,b. ॲझ्युम करा हा तुमचा x1 y1 आहे आणि हा तुमचा x2 y2 आहे. बरं, एमचा फॉर्म्युला काय आहे स्लोपचा? y2 - y1 अपॉन x2 - x1. बरं, आता y2 काय आहे बघा, y2 तुमचा b आहे, मायनस y1 काय आहे तुमचा 3 आहे, अपॉन x2 काय आहे 4 आहे, मायनस आणि x1 आहे. बघा इथं ऑब्झर्व करा, x1 ची व्हॅल्यू -2 आहे, मग इथं मायनस होता. बघा x2 4 मायनस आणि -2 इथं फक्त काळजी घ्यायची, खूप दोन्ही इथं चुकतं. तुमचा m1 झाला, इथं m1 नाव देतो कारण मी पहिल्या पॉईंटसाठी विचार करतोय. b - 3 = 4 मायनस मायनस प्लस झाला, मग m1 = काय आला b - 3 अपॉन 6 आलं. पटलं सगळ्यांना? ओके, आता m2 बद्दल जाऊया. त्याने डायरेक्टली लाईन दिलं होतं, तर आपली स्लोप काढायची तिसरी मेथड 2x - 4y = 5. मग ह्या इक्वेशनला आपण कम्पेअर आणायचं कुठल्या लँग्वेज प्रमाणे? y = mx + च्या लँग्वेजमध्ये आणायचं. आपण ट्राय करूया त्याला. y = -4y = -2x + 5. ओके, मी सांगितलं होतं मायनस साईन नाही पाहिजे वायला, कारण की y = आहे, वायला निगेटिव्ह साईन नाही आहे इथं, म्हणून मला काय करायचं, पूर्ण इक्वेशन -1 ने मल्टिप्लाय करायचं. जेव्हा पण कधी तुम्ही पूर्ण इक्वेशन -1 ने मल्टिप्लाय करता तेव्हा सगळे साईन उलटे करायचे. बघा मायनसचे प्लस झाला आणि हा प्लसचा मायनस झाला. बरोबर. अजून एक गोष्ट काय होते, y = आहे म्हणून वायला कोएफिशियंट नको आहे, म्हणून मी काय करतो, पूर्ण इक्वेशनला 4 ने डिवाइड करतो. y = 2x/4 येईल, -5/4 आला. तुम्हाला कसं दिसतं रे, y = x/2 -5/4 आलं. जर मी इक्वेशन कम्पेअर केलं y = mx + c प्रमाणे, तर m ची व्हॅल्यू काय मिळाली, m2 ॲझ्युम करा, ह्याची व्हॅल्यू मला 1/2 मिळाली. बरोबर. बरं, आता हे 2 पॉईंट झाले, हे एकमेकांना काय रे परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणून काय आहे, त्यांचा स्लोप काय आला, m1 m2 = -1 आला. m1 ची व्हॅल्यू त्यांनी दिली बघा b - 3/6, m2 ची व्हॅल्यू 1/2 आहे = -1 आला. बरं, आता ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे लक्षात ठेवा, म्हणून मी डायरेक्ट लिहू शकतो b - 3/12 = -1 आला. बरोबर की नाही? हे सगळ्यांना पटलं का? मल्टिप्लिकेशन असल्यामुळं आपला सिंपल रूल होतो a/b × c/d असं, तर काय होतं ac/bd हा सिंपल रूल फॉलो होतो. बरोबर, मल्टिप्लिकेशन साईन असल्यामुळे, म्हणून 6 × 2 केलं आणि ह्यांचं 1 ने मल्टिप्लाय केलं की तेवढंच होतं. आता हा तर डिवाइड 12 आहे, हा इकडे डिवाइड 12 आहे, इकडे गेला काय मल्टिप्लाय होऊन जाईल, म्हणजे b - 3 = -1 × 12 किती झालं, -12 आलं. b = -12 + 3, मग b ची व्हॅल्यू काय आली तुमची -9 आली. हे तुमचं आन्सर आलं. ठीक आहे, सगळ्यांना पटलं? इझी आहे. ओके.